नमस्कार मित्रांनो, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स पाकिस्तानकडे रवाना झालेले आहेत. इस्लामाबाद आणि रावळपिंडी येथे पार पडणाऱ्या युद्धविरामाच्या चर्चेसाठी ते निघालेले आहेत. आज दिवसभरात असा साधारणतः सूर होता की इराणच्या दृष्टीने या युद्धविरामासाठी असलेली महत्त्वाची अट की इस्रायलनी लेबेनॉनमधले हल्ले किंवा लेबेनॉनमधलं युद्ध, हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेविरुद्धचं युद्ध थांबवलं पाहिजे. कारण जर युद्धविराम करायचा, एकूणच युद्ध थांबवायचं, तर ते फक्त इराणच्या आघाडीवर नाही तर सगळ्या आघाडीवरचं युद्ध थांबवायला हवं. आणि याच्यामध्ये बरेच मतभेद होते. ट्रम्प म्हणले लेबेनॉनची अट अशी नव्हतीच, पण मग पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं जे ट्विट होतं त्याच्यामध्ये लेबेनॉनचा उल्लेख होता आणि त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये देवाणघेवाण झाली, शाब्दिक देवाणघेवाण झाली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी इस्रायल जगातनं नष्ट, की इस्रायल हा जगाला झालेला कॅन्सर आहे आणि त्यामुळे त्याचा नाश होणं, की युरोपातल्या जूनसाठी इस्रायल तयार केलेलं लागले, असं काहीतरी वक्तव्य केलेलं ट्विट सगळ्यांच्या आश्चर्याचा विषय झाला. की तुम्ही जर तटस्थ आहात आणि तुम्ही जर दोन देशांमध्ये वाटाघाटी करत आहात, तर तुम्ही जर एका देशाच्या विरोधात एवढं उघडपणे भूमिका घेत असाल तर तुमची तटस्थता ही नेमकी कशाची आहे, हा प्रश्न कोणालाही पडणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे असं चित्र निर्माण होत होतं की कदाचित या वाटाघाटी होणारच नाहीत, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी, असंच याची स्थिती होईल. अनेक भारतीयांना त्याच्यातनं आनंद झाला, बघा पाकिस्तानची कशी जिरली. पण जे.डी. व्हान्स पाकिस्तानच्या दिशेला निघालेले आहेत, विमानात बसलेले आहेत. त्यांना काही 10-12 तास लागतील अमेरिकेहून पाकिस्तानला यायला. याचा अर्थ या वाटाघाटी होणार आहेत. इराणचं शिष्टमंडळ जे खरं तर एक दिवस आधी येणार होतं, कारण त्यांच्या मनात साशंकता आहे की पाकिस्तानमध्ये आपल्याला बोलवतील आणि कदाचित आपलं हत्याकांड करतील, किंवा मग पाकिस्तानमध्ये बोलवतील आणि वेगळाच विषय काढतील आणि आपल्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतील. इराणी लोक ही अतिशय वाटाघाटी करण्यामध्ये तरबेज आहेत आणि त्यांना आत्ता कळून चुकलं की अमेरिकेच्या सध्याच्या स्थितीमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारे या वाटाघाटी पूर्ण कराव्या लागतील, यशस्वी झालेत असं चित्र निर्माण करावं लागेल. त्याच्यासाठी ते शरणागती पत्करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत, कारण संपूर्ण जगाचं एका प्रकारे भवितव्य या आखातामध्ये आहे. होर्मुझची सामुद्रधुनी जर खुली झाली नाही पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये, तर जो सगळा खतांचा पुरवठा आहे तो थांबला, तर जगभरात कृषी क्षेत्रामध्ये, अन्नधान्याच्या क्षेत्रामध्ये संकट निर्माण होईल. युरोपमध्ये ऑलरेडी म्हणजे ज्यांच्याकडे पेट्रोल डिझेलचा साठा असला तरी विमानाचं इंधन आणि या सगळ्या गोष्टीची टंचाई जाणवायला लागलेली आहे. हे सुरू व्हायला थोडा वेळ लागला, कारण जेव्हा युद्ध झालं तेव्हा अनेक तेलानी भरलेली, नैसर्गिक वायूंनी भरलेली जहाजं मार्गस्थ झाली होती आणि आखातातनं युरोपपर्यंत जहाजं पोचेपर्यंत साधारणतः महिनाभराचा अवधी लागतो आणि त्यामुळे जरी युद्ध सुरू असलं तरी ही जहाजं येत होती. आता गेल्या 40 दिवस 41 दिवस जहाजांची वाहतूक जवळपास पूर्णपणे बंद असल्यामुळे आता त्यांना हा चटका खऱ्या अर्थाने जाणवायला लागेल आणि त्यामुळे हे युद्ध थांबणं हे आता सगळ्यांसाठी महत्त्वाचं बनलेलं आहे. इराणला हे माहिती आहे आणि त्यामुळे इराण अमेरिकेकडनं जास्तीत जास्त सवलती काढून घ्यायचा प्रयत्न करत आहे. आता जसंही म्हटलं की मला जो बदल झालेला दिसतोय की आता या अमेरिकेच्या दृष्टीने या युद्धाचं, ज्याला नेतृत्व म्हणता येईल किंवा त्याच्या वाटाघाटींचं नेतृत्व आता जे.डी. व्हान्स यांच्याकडे आलेलं आहे. अमेरिकेच्या डीप स्टेटचा पहिल्यापासून या युद्धाला विरोध होता, पण तरी देखील ट्रम्प यांनी, शेवटी अध्यक्षाचा निर्णय फायनल असतो, ट्रम्प यांनी निर्णय घेतला की हे युद्ध करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे हे युद्ध सुरू झालं. पण आता मात्र त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न त्याला जोर मिळालेला आहे. युद्ध जरी थांबलं, युद्धविराम जरी झाला तरी भविष्यात काय होईल याच्याबद्दल कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. अनेकांना वाटतं युद्धविराम झाला तरी
पुढच्या 3 महिन्यात 6 महिन्यात योग्य संधीची वाट बघून पुन्हा एकदा इराणवर हल्ला होईल. जरी तो हल्ला झाला नाही तरी अशी जर टांगती तलवार राहिली तर या आखाती देशांमधल्या गुंतवणुकीचं, खास करून गृहनिर्माण क्षेत्राचं, त्याचं काय होईल याच्याबद्दल साशंकता आहे. हे जरी झालं, पेट्रोल डिझेलची वाहतूक आखातातनं सुरू झाली तरी इन्शुरन्सचे भाव जास्त आहेत. इराणनी जर कर घेणं सुरू ठेवलं तर पेट्रोल डिझेलच्या किमती थोड्या खाली येतील, पण तरी त्या $80-85 स्थिरावतील. म्हणजे अनेक देशांमध्ये महागाई, बेरोजगारी या सगळ्या संकटांना, त्या मालिकेला सुरुवात होणारच आहे. आणि त्यामुळे जरी युद्धविराम झाला तरी या गोष्टी काही आता टळणार नाही आहेत. आणि त्यामुळे याच्यातनं मार्ग कसा काढायचा, दुसरं एक याच्यामध्ये चित्र दिसतंय ते म्हणजे एक नवीन ब्लॉक, ज्याला मुस्लिम नेटो असं पहिले म्हटलं जात होतं, पण भारतासाठी ही काळजी वाढवणारी गोष्ट आहे. कारण पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त या देशांचा एक गट तयार होताना दिसतोय. त्याच्यात जर कतार सहभागी झालं तर हा गट अतिशय सामर्थ्यशाली होईल. आणि त्यामुळे भारत आत्ता याच्यापासून दूर आहे, एका दृष्टीने चांगलं आहे. अनेकांना वाटतं भारताने वाटाघाटी करायला पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, वाटाघाटीमध्ये भारताची भूमिका अडचणीची, म्हणजे भारत पाकिस्तानपेक्षा खूप जास्त तटस्थ आहे. पाकिस्तान हे तर अमेरिकेचं कळसूत्री बाहुलं म्हणून या वाटाघाटींना उपस्थित राहिलेलं आहे. पण पाकिस्तान हे एक भिकारी देश असल्यामुळे युद्ध थांबलं तर त्यांना कोणतरी भीक देईल, कोणतरी मदत करेल, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. भारताचं तसं नाही आहे. लक्षात घ्या, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री अमेरिकेत आहेत. काल त्यांची मार्को रुबियो आणि भारतात असलेले अमेरिकेचे राजदूत सर्गेई गोर यांच्याबरोबर भेट झाली. एक भारत अमेरिका व्यापारी पोर्टल, त्याची सुरुवात झाली. पुढच्या महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही आहेत, ते भारतामध्ये येणार आहेत. आणि ज्या काही बातम्या कानावर पडत आहेत त्या अशा आहेत की या युद्धामध्ये अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातली सामुग्रीचा, त्याचा साठा खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे. अमेरिकेचाही, इस्रायलचाही, आखाती देशांचाही. आणि या सगळ्याचं उत्पादन जर कुठे होणार असेल तर ते अमेरिकेत निश्चितच हे होणार आहे. पण त्यातल्या ज्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं उत्पादन भारतात होऊ शकेल. आखाती अरब देशही मोठ्या प्रमाणावर खरेदी करतील आणि त्याच्यामुळे भारताला ही खूप मोठी संधी आहे. पण भारत जर वाटाघाटीमध्ये असेल आणि भारत जर इराणचा मित्र म्हणून याच्यात, म्हणजे तुम्हाला शेवटी हा निर्णय घ्यावा लागेल की तुम्हाला इराणच्या जवळ राहून इराणचं कडनं तेल वाहतूक हवी आहे का शस्त्रास्त्र निर्मिती करायची आहे. कारण जर इराणची हुर्मुझच्या सामुद्रधुनीवर पकड राहिली, आत्ता इराण आपल्याला तेल आणि नैसर्गिक वायूंनी असलेली जहाजं जाऊन देत आहेत. शस्त्रास्त्र काही लगेच आपण उद्यापासून बनवायला सुरुवात करणार नाही आहोत, पण त्यालाही पुढच्या 3-6 महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे. आणि जर इराणची याबाबत जर एकाधिकारशा राहिली तर इराण भारताला सांगू शकेल की तुम्ही जर इस्रायलला शस्त्रास्त्र पुरवठा करणार असाल तर आम्ही तुम्हाला तेल देणार नाही. तुम्ही जर अमेरिकेसाठी शस्त्रास्त्र पुरवणार असाल, आम्ही तुमची जहाजं अडवून धरू. अशा प्रकारे जर इराण वागेल असं मी म्हणत नाही आहे, कारण इराणच्याही अर्थव्यवस्थेला खूप मोठं खिंडार पडलेलं आहे. इराणलाही आधी स्वतःच्या देशाची आर्थिक घडी बसवायची आहे आणि त्यामुळे इराण असं वागेल असं खात्रीशीररित्या मी सांगू शकत नाही. पण अशा प्रकारे जर इराण वागायला लागला, आणि ही वागण्याची दाट शक्यता आहे, कारण शेवटी अमेरिका आणि इस्रायल शस्त्रास्त्र तयार हे होणार, ती वापरली कुठे जाणार, इराण विरुद्धच वापरली जाणार किंवा मग त्यामुळे असे अनेक प्रश्न तयार होणार आहेत. या सध्याच्या प्रसंगात मला असं वाटतं संयुक्त अरब अमिराती एकटी पडल्यासारखी झालेली आहे. आत्ता काय म्हणतात, ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टारमर तिथे जाऊन त्यांना खांदा देऊन आले की रडायचं असेल तर आमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडा. ब्रिटनचा याच्यामध्ये काही उपयोग नाही. ब्रिटनला सगळ्यांनी लाथाडलेलं आहे. त्यांची ना लष्करी ताकद आहे. 1971 पर्यंत आखाती देश त्यांच्या अधीन होते. ब्रिटनकडनं त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे ब्रिटन त्यांच्याकडे असं गेलं की बघा आम्हीच तुमचे कैवारी आहोत, आम्हीच म्हणजे तुमच्यासाठी. कारण अनेक, आणि या आखातातल्या अनेक कंपन्या, त्यांचे पेट्रोडॉलर, त्याचे मॅनेजर्स आणि त्याची सगळी व्यवस्थापन हे ब्रिटिश लोकांकडे होतं. तेही आता ब्रिटिशांकडनं भारतीयांकडे आलेलं आहे. पण त्यामुळे सर कीर स्टारमर यांनी ही संधी साधली की बघा ब्रिटन तुमच्या मदतीला आहे. कारण अमेरिका त्यांना विचारत नाही आहे, इराण त्यांना विचारत नाही, म्हणून UAEकडे वगैरे गेले. पण UAE आणि बहरीन याच्यामध्ये थोडेसे एकटे पडल्यासारखे झालेले आहेत. इस्रायलला याच्यामध्ये सापत्नपणाची वागणूक देण्यात आलेली या वाटाघाटींमध्ये. भारत याच्यापासून दूर आहे आणि या सगळ्या
पार्श्वभूमीवर एक 4 मुस्लिम देशांचा गट, त्याच्या 5वा कतार हा उभा राहत आहे. आणि म्हणून म्हणलं की या ज्या युद्धविरामाच्या वाटाघाटी आहेत त्या यशस्वी होतील असं मला वाटतंय, कारण अपयशी होण्याचा पर्यायच नाही आहे. खरं तर त्याच्यामध्ये पटण्यासारखं काहीच नाही. दोघांचं एक पूर्वेकडे तोंड आहे, एकाचं पश्चिमेकडे तोंड आहे. पण आडला हरी गाढवाचे पाय धरी अशी आपल्याकडे म्हण आहे. तशी आज अमेरिकेची अवस्था झालेली आहे. त्यातनं JD व्हान्स किती वाटाघाटीमध्ये आपलं प्रावीण्य दाखवून अमेरिकेच्या हिताच्या दृष्टीने नेमक्या कोणत्या गोष्टी करू शकतात ते उद्या परवा स्पष्ट होईल. इराणच्या वतीने वाटाघाटींसाठी कोण येतं आहे याच्याबाबतही थोडीशी एक मुग्धता आहे की गेल्या वेळेला त्यांनी म्हणजे ते घोषित न करता लास्ट मुमेंटला कोणतरी येणं, त्या अराकची येतील का गालिबाफ येतील का कोण येतील त्याचं अजून स्पष्टता नाही आहे. इराणसाठी काय विमानात बसले की अर्ध्या तासात किंवा बाय रोडही ते येऊ शकतात, पण विमानाने अर्ध्या तासात ते पाकिस्तानला पोचतील. आणि त्यामुळे पुढचे 48 तास हे अतिशय महत्त्वाचे आहेत. भारत त्याच्यातनं दूर आहे, ही चांगली गोष्ट आहे. पाकिस्तान अयशस्वी व्हावा वगैरे अशी काही कामना करण्याची गरज नाही आहे, कारण जर पाकिस्तान अयशस्वी झाला तर पाकिस्तानला खिजवण्यापेक्षा आपले जे सगळं तेल, नैसर्गिक वायू, खतं सगळं अडकून पडणार आहे, त्याची आपल्याला अधिक काळजी असायला हवी. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हते. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.